अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळीचा फटका जो आहे तो शेती पिकांना बसलेला पाहायला मिळतो। आपण आता आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप आणि निंबर्गी शिवाराच्या सीमारेषेवरती आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं हे हिरवं सोनं जे आहे ते पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अतिशय कष्टाने पिकवलेलं हे पीक जे आहे ते आता मातीमोल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान जे आहे ते या रब्बी हंगामामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अवकाळीचा तडाखा जो तो गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या पूर्ण शेती पिकं जे आहेत ते हातातोंडाशी आलेली शेती पिकं आता पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। तर काय नुकसान झालं आहे तुमचं आणि कशामुळे झालं हे सर्व? हे सर्व जे काय परवा दिवशी झालेला अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळ होतं आणि वादळामुळं जे काही 4 एकर ज्वारीचं पीक आहे आणि सर्व जमीनदोस्त झालेलं आहे। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही यासाठी काय काय म्हणजे किती खर्च केला होता एकरी आणि यातून किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होतं आणि आता काय परिस्थिती आहे? नाही, याला जवळपास नाही म्हटलं तर 50-60 हजारच्या वर खर्च झालेला आहे आणि जवळपास 1 लाखापर्यंत इन्कमची आशा होतं येईल म्हणून, आणि ते यायचं 1 लाख रुपये पण मातीमोल झालेला आहे अतिवृष्टीमुळं पाणी। सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आणि सरकारकडनं एवढं अपेक्षा आहे जे काही नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावं हीच अपेक्षा आहे शासनाकडं। कोणी सरकारी अधिकारी आले ते पाहणीला? नाही, शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, कृषी अधिकाऱ्यांना। आतापर्यंत अजून कोणीच पाहणीसाठी आलेलं नाही। पण पाहतोय खरं तर मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। मात्र अद्यापही सरकारी यंत्रणा या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पोहोचलेली नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीचे पंचनाम्याचे आदेश देखील निघालेले नाही आहेत। त्यामुळे बळीराजाची अपेक्षा आहे की किमान पंचनामे व्हावेत आणि मला किमान मदत सरकारकडून मिळावी, हीच त्यांची माफक अपेक्षा ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मंद्रुप, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।